सार्थक 11 मंगलमूर्ती वाजे विरुद्ध महेश स्मृती मोहा कोलीवाडा. या ऐकूया धावतं वर्णन मराठीचे आमचे अप्रतिम समालोचक. 12th मॅन आला नाही, आलेला आहे. तर जाऊया आपण दीपक पाटील सरांकडे, ऐकूया यांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच सागर. किंजल स्पोर्ट्स आणि उपसरपंच चषक 2020 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. सर्व क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील पळसपे मनापासून स्वागत करतोय. जे प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या समवेत लाईव्ह जोडले गेलेत त्या सगळ्यांचं खास करून आम्ही मनापासून आभार मानतोय की आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिलात आणि बिलकुल पाहायला गेलं तर क्रीडांगणाभोवती गर्दी केली नाही हे विशेष. परंतु बरेचसे प्रेक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात क्रीडांगणाच्या भोवती, परंतु सिक्युरिटी खूप चांगली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांना आतमध्ये येता येत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी या दोन नवीन संघ आता मात्र एकमेकांसमोर आमने सामने. एका बाजूला मोहा कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला मात्र सार्थक 11 वाजे, अर्थातच निलेशजी पाटील कोपर यांनी पुरस्कृत केलेला संघ. पाहायला गेलं तर गेले 2-4 वर्ष मात्र या संघाचा दबदबा मात्र या ग्रामीण टेनिस क्रिकेटवर जरूर राहिला आहे आणि उल्बे नोडमधील एक ताकदवान संघ म्हणून मोहा कोळीवाडा संघाकडे पाहिलं जातं. त्यामुळे एक चांगली भिडंत पाहण्याचं नक्कीच आणि ही भिडंत म्हणजे सगळ्यांचं मनोरंजन करणारी असेल यात मात्र शंका नाही आहे. टॉस जिंकलाय वाजे संघानं, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी मात्र 2 सलामीवीर अनिकेत कोळीला आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत सागर कोळी ही सलामीची जोडी. तर वाजे संघाकडून मात्र स्ट्रायकर गोलंदाज चंद्रकांत कुरंगळे सज्ज होतोय. अनिकेतसाठी पहिला बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या बाजून. पहिल्याच बॉलवर प्रहार पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर कडे कडे, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून फटका खेळलाय. बॉल जाईल सीमा पार 6 धावांकरता. षटकारानं मात्र या डावाला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर मात्र मर्यादा स्पष्ट केल्यात त्या अनिकेत कोळी या फलंदाजांना. काय सुरुवात केली एखाद्या टीमसाठी, एखाद्या बॅट्समनसाठी यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते कांचन. षटकारानं मात्र सुरुवात या डावाची आणि मोहा कोळीवाडा संघ अगदी पहिल्यापासूनच आम्ही आक्रमक होणार असंच काहीसं ठणकावून सांगताय. चंद्रकांत कुरंगळे दिग्गज गोलंदाज आहे. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला काढतोय. इथे मात्र एक नॅचरल स्विंग आपण नेहमी म्हणत असतो डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांसाठी आणि तोच गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवणं हे कित्येकदा आपण पाहतो डावखुऱ्या त्याचे गोलंदाज सर्रासपणे या चेंडूचा वापर करत असतात आणि तोच बॉल लेग स्टंपवर पिच करणं आणि तदनंतर मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर काढणं आणि तसाच बॉल यशस्वी प्रयत्न. यावेळेचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमच्याकडे वळालेत आणि आम्हाला दर्शवले हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. इथे एक अतिरिक्त रन मात्र मिळेल ती मोहा कोळीवाडा संघाला. आमच्या समवेत कांचनजी पालकर, गुणसंख्या लेखक आणि सार्थक स्पोर्ट्स वाजे, अर्थातच त्यांचे 12th मॅन परंतु एक चांगले गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे ते सोमनाथजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मनोहरजी पाटील आज ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून आहेत या स्पर्धेसाठी, त्यांचा संघ आहे. त्याचप्रमाणे आमचे अजून समालोचक मित्र मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, विठ्ठल पाटील सर, आपण सुद्धा सामना पाहत असाल तर आम्ही आपलं मनापासून स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. चंद्रकांत कुरंगळे सज्ज होते. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर काहीसा पुढचाच बॉलवर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. अनिकेत कोळी आणि सागर कोळी अशी सलामीची जोडी मोहा कोळीवाडा संघाकडून. इथे मात्र समोरच्या दिशेला टोलवलाय, क्षेत्र मोकळं, बॉल जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. दुसरा षटकार. या षटकामध्ये चंद्रकांत कुरंगळे स्ट्रायकर गोलंदाज, प्रमुख अस्त्र वाजे संघाचा आज कुठेतरी थोडासा निष्प्रभ ठरल्यासारखा वाटायला लागलाय, कारण इथं लेंथ बॉल होता आणि अनिकेत मात्र
जणू काही पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय अशा आविर्भावामध्ये मात्र फलंदाजी करतोय. या 2 षटकारांच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्यात त्या 13 धावा विदाउट लॉस. आक्रमक सुरुवात यावेळेस मात्र पाहायला मिळते ती महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाची. चंद्रकांत कुरंगळे यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला एक षटकारानंतर एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. परंतु जर स्कोर कार्ड पाहिला तर खूप चांगल्या रीतीनं मात्र पुढे चाललाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकारांचा खेळ आतापर्यंत 13 धावा फलकावर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. किंजल स्पोर्ट्स चषक आज या स्पर्धेतील दुसरा दिवस. तब्बल 9 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 9 दिवस सर्वात मोठी रायगड जिल्ह्यामधील ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आपण अनुभवताय, पण एन्जॉय करताय. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सार्थक 11 वाजे संघ फिल्डिंग करतो. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल कव्हर्सच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नव्हतं. या फटक्यामध्ये एक धाव जरूर देऊन जाईल. एकेरी धावीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. विकेट्स घ्याव्या लागतील या सामन्यामध्ये. पाहायला गेलं तर थोडंसं समोरच्या प्रतिस्पर्धी फलंदाजी करणाऱ्या संघावर जर टेन्शन वाढवायचं असेल तर रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट येणं फार गरजेचं आहे. अन्यथा मोहा कोळीवाडा संघ सुद्धा अगोदर म्हटल्याप्रमाणे उलवान रोड मधील एक ताकदवान संघ ओळखला जातो. चांगली लढाई पाहायला मिळेल तमाम क्रीडा रसिकांना. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फटका सरळ जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथे झेलला जातोय. ब्रेक थ्रू जाता जाता का होईना चंद्रकांत कुरंगळेनं मात्र आपल्या टीम साठी एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर जरूर केलंय. 2 षटकारांचा मार जरूर खालाय, परंतु शेवटच्या चेंडूवर एक विकेट आपल्या नावावर केलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं 2 षटकार येऊन सुद्धा 14 धावांवर रोखण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलंय. कमबॅक कशा रीतीने करायचं हे याच संघाकडून खेळायला हवं. म्हणून सार्थक हे नाव आजपर्यंत जर पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तर वाजे या संघानं सार्थकी ठरवलंय. निलेशदादा पाटील कोपर यांचा विश्वास आजपर्यंत हा संघ नेहमी सार्थ ठरवत असतो. कारण मनापासून खेळणं, प्रामाणिकपणे खेळणं आणि खास करून सांघिक कामगिरीच्या जोरावर नेहमीच या संघाचं प्रदर्शन उल्लेखनीय राहिलंय. आणि तेच प्रदर्शन या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा असंच राहायला पाहिजे. नक्कीच निलेश पाटील यांची सुद्धा तीच इच्छा असेल. परंतु पाहावं लागेल इथून मात्र येणारा खेळ पुढे कसा बहरत जाईल आणि या खेळाचा पुढे पाहायला गेलं तर रूपांतरित कसं होईल याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलं असेल. माणघर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय वैभवजी पाटील साहेब सुद्धा या संघाचे फार मोठे सपोर्टर्स आहेत. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या संघासाठी, सार्थक 11 वाजे संघासाठी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. सार्थक 11 वाजे हा संघ जवळजवळ 4 संघ म्हणजे 4 संघांचे पुरस्कर्ते आहेत. आणि आपण पाहणार आहोत 2 तारखेला जो केडीएच वाघिवली वाडा सार्थक 11 या नावाने खेळेल. त्याचप्रमाणे ओपनच्या लॉट्स मध्ये सुद्धा सार्थक 11 झारा पनवेल म्हणजे डिंग डॉंग हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव त्या ठिकाणी मिळेल. तर निलेशजी पाटील यांचं फार मोठं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी सातत्याने राहिले. त्यांचं नक्कीच आपण आभार मानूया. कारण 5 डिसेंबरला ज्या जर्सीज आपण पाहणार आहोत, ज्या टी शर्ट्स आपण पाहणार आहोत, त्या सगळ्या टी शर्ट सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केल्यात. आज आपण पाहतोय अयान मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर प्रतीक जिहुदार नांदगाव यांच्याकडून पुरस्कृत आज संपूर्ण संघांना टी शर्ट्स आहेत. त्यांचा संघ सुद्धा या दिवसामध्ये खेळला. सकाळच्या सत्रामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता, परंतु संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पंकज पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर. संघाचा लढवय्या नेतृत्व, संघाचा कर्णधार आणि नेहमीच अष्टपैलू खेळ, त्याचा संघासाठी लौकिक साजेसा खेळ त्याचा नेहमीच मदतगार राहिलाय. कुठल्याही स्पॉटवर हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता.
तर इथे 2 षटकारानंतर ज्या पद्धतीने कमबॅक केलाय वाजे संघानं आतापर्यंत जर विचार केला 16 धावा धावफलकावर लागल्या, ज्याच्यामध्ये 2 षटकार 2 व्हाईट बॉलचा खेळ झालाय. अन्यथा बरेचसे निर्धाव चेंडू सुद्धा खेळलाय. तर या निर्धाव चेंडूंकडे लक्ष द्यायला हवं ते मोहा कोळीवाडा संघाला. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. जबरदस्त चपराक लगावलंय. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पंकज पाटीलला टोलवलाय. आग घणाघाती षटकार. अनिकेत कोळीच्या बॅट मधून हा 3रा षटकार निघतोय आणि या 3 षटकारानं तो पोहोचलाय वैयक्तिक 19 वर, तर संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. 22 रन्स, 22 जावा धावफलकावर. या फलंदाजाला रोखावा लागणार आहे. सार्थक 11 वाजे संघाचा विचार केला तर रणसागर कोळी जो शून्यावर बाद झाला होता, नवीन येणारा फलंदाज सुयश कोळी याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. परंतु ज्या पद्धतीनं अनिकेत कोळी आज आग ओकणारी फलंदाजी करतोय, परंतु इथे थोडासा मिसटायमिंग होता. मिड ऑफला बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल कारण सर्कलमध्ये फिल्डर नव्हता. अगदी सर्कलच्या बाहेर ज्या ठिकाणी लॉंग ऑफला हा फिल्डर तैनात होता, त्यामुळे बॉल बचावलाय. सेफली लँड त्या ठिकाणी. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सुयश कोळी येतोय स्ट्राईक एंडला. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही शृंखला आपण लाईव्ह पाहतोय. यावरचा बॉल पुलचा फटका काय खेचलाय स्क्वेअर लेगच्या वरतून अक्षरशः, आणि बॉल जातोय खूपच लांब. सुयश कोळीच्या बॅट मधून निघालेला हा अजून एक दमदार फटका षटकार. 6 धावेनं हेही षटक थोडंसं मागणं होते की काय असंच काहीची चिन्ह, कारण पहिल्याही ओव्हरमध्ये 2 षटकार, याही ओव्हरमध्ये 2 षटकार. आतापर्यंत पाहायला गेलं तर एकतर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं मोहा कोळीवाडा संघाचं जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर बऱ्याचशा धावा ज्या 90% रन्स असतील त्या षटकाराच्या मदतीनं त्यांनी वसूल केल्यात. अन्यथा बरेचसे डॉट बॉल सुद्धा खेळलाय. त्यामुळं मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे, परंतु तुम्हाला सिंगल डबल्स काढण्याकडे सुद्धा आपलं तंत्र अवगत पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून खेळ खेळला पाहिजे. समोरच्या दिशेमध्ये इथे क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला होता. चेतन मात्र ही संधी दवडायची नाहीये. उत्तम झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि लगेच पुढच्या चेंडूवर मात्र पंकज पाटील गोलंदाजांना चालत केलंय. ते बॅट्समन सुयश कोळी 7 धावांवर आउट. दुसरा धक्का बसलाय तो मोहा कोळीवाडा संघाला. अगोदरच म्हटलो तर एकतर षटकार नाहीतर बॉल निर्धाव, अशाच पद्धतीनं हा स्कोर कार्ड पुढे पुढे चाललाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, 29 जावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली आहे, परंतु 2 बॅट्समन मात्र गमावलेत ते मोहा कोळीवाडा संघानं. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र अनिकेतच्या साथीला अजय कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. एक अजय कोळी आपण पाहतो तो नावडे संघाचा एक दर्जेदार द लेजंड आपण म्हणूया, आणि हा मोहा कोळीवाडा संघाचा अजय कोळी यावेळेस मात्र कशा पद्धतीनं अनिकेतला साथ देणार हे फार गरजेचं आहे. कारण धावा तर होतात, परंतु रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट सुद्धा घेतोय. त्यामुळे एखादं चांगलं षटक जर वाजे संघासाठी आलं, ज्या षटकामध्ये जर कमी धावांचं षटक आणि 1-2 विकेट जर आल्या, तर इथून पुन्हा एकदा स्कोर कार्ड मात्र कमी करण्यामध्ये वाजे संघ कुठेच कमी पडणार नाहीये. कारण याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी मैदानामध्ये आले. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वाजे संघ मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो, त्यामुळं यांचा खेळ आम्ही अतिशय जवळून पाहिलाय. कधीही कमबॅक करायचं, मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचे धक्के देणं ही यांची ठरलेली गोष्ट. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत कुरंगळे पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा पॅटन यावेळेस मात्र रडार मध्ये होता. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले बॉलला. पहिल्याच बॉलवर पहिल्याही षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकाराने केली होती अनिकेत कोळींना, आणि त्याच गोलंदाजीवर चंद्रकांत कुरंगलेच्या पहिल्याच बॉलवर अजून एक फटका पाहायला मिळतोय. तो 6 धावेनं. धावसंख्या मात्र कमालीची जम घेते 35. 35 धावा धाव फलकावर. या फलंदाजाला रोखायचं कसं हा वाजे संघाच्या कर्णधारासमोर पडलेला आता मात्र प्रश्न. कारण ज्या पद्धतीनं 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, अगदी क्लीन हिट आपण म्हणूया, आणि बरेचसे लांब लचक हे षटकार मारण्याचा आत्मविश्वास येतो तरी कुठून. यावेळेस हा फटका खेळला तो कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय, टायमिंग व्यवस्थित नव्हतं, परंतु बॉल जातोय डीप मध्ये
2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2 धाबेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. 37 धावा धावफलकावर. खूप चांगलं क्रिकेट खेळलं आतापर्यंत. अनिकेत कोळी त्याच्या बॅट मधून 4 षटकारांच्या मदतीने तो खेळतोय आणि त्याला साथ मिळणं फक्त गरजेचं आहे. समोरच्या खेळाडूंनी उभं राहणं गरजेचं आहे. अजय कोळीला हेच करावं लागेल. खूप चांगला बॉल. यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक जरूर करेन. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र तावचीच्या स्वरूपात तिथे चपळता दाखवल्या चंद्रकांत कुरंगळेनं. इथे मात्र विकेट सांघिक कामगिरीच्या जोरावर एका फलंदाजाला मात्र आल्या पावली माघारी धाडले. अजय कोळी एकही चेंडू फेस न करता 0 या धावसंख्येवर तंबूच्या आसऱ्याला. इथे 3ऱ्या विकेटचं पतन झालंय. मोहा कोळीवाडा संघाला धावसंख्या आपण पाहतोय ती 37 धावा धावफलकावर. एका बाजूला अनिकेत कोळी उभा आहे परंतु त्याला योग्य रीतीनं साथ मिळत नाहीये आणि ती साथ मिळाली तर हा स्कोरबोर्ड फार दूरवर जाऊ शकतो याची साऱ्यांना जाणीव आहे. परंतु इथे मात्र चंद्रकांत कुरंगळेचे हे षटक फार निर्णायक राहणार आहे. कारण काहीही झालं तरी हा प्रमुख गोलंदाज आहे आणि याच षटकामध्ये विकेट आपल्याला हवी आहे हे पंकज पाटीलने त्याला जरूर सांगितलं असेल आणि तोच प्रयत्न आता मात्र चंद्रकांतचा दिसणार का उर्वरित 3 चेंडूंमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत यावेळेस मात्र आडव्या बॅटनं गॅप मध्ये बॉल जरूर आहे. क्षेत्ररक्षक वेगानं. इथे मात्र धाव मिळेल ती सिंगल. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव. यद्देश त्या ठिकाणी एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. 38 धावा धावफलकावर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 29 धावा होत्या. या 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा. 38 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन येणारा बॅट्समन उल्केश कोळी लेफ्ट हँडेड डावखुरा आताच्या बॅट्समन साठी आता मात्र थोडंसं ऑन साइडला दूरवर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक वाडी लॉंग ऑन. या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी मात्र जर आपण पाहिलं ऑफ साइडला तर लॉंग ऑफ आहे आणि तदनंतर मात्र डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत कुरंगळे. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बॅट्समन पासून दूर ठेवलाय हा बॉल आणि त्याचंच मात्र इथे यश मिळतंय. इथे बॉल मात्र निर्धाव जातोय आणि तेच खऱ्या अर्थानं गरज आहे. ज्या पद्धतीनं अनिकेत कोळी आज मात्र रणरणत्या उन्हामध्ये सूर्यासारखी त्याची तळपणारी बॅट आपण पाहिली. 4 षटकारांचा खेळ त्याच्या बॅटमधून इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे काय केलंय असं आम्ही म्हणणार होतो कॉट अँड बोल्ड परंतु इथे चंद्रकांत कुरंगळेनं मात्र झेल सोडलाय. जीवनदान दिलंय ते उल्केश कोळीला. बाल बचावलाय उल्केश. ते या षटकामध्ये आल्या एका षटकाराच्या मदतीने 9 धावा. त्यामुळे कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर 38 धावा 38. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करेन आपण मैदानामध्ये लगेच पाणी न्यायचंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या 5 संघांमध्ये ज्या संघाचा स्कोर सर्वाधिक असेल त्या संघाला बाय दिली जाणार आहे. त्यामुळं जर पाहिलं आतापर्यंत पहिल्या 4 मॅचेस ज्याच्यामध्ये अगस्ती 11 सांगणे त्या संघाचा स्कोर खूपच जास्त आहे 78. त्यामुळं त्यांची सुद्धा नजर असेल की महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ भले कोणीही जिंकू द्या परंतु या धावा निदान 78च्या खाली कशा राहतील हे त्यांचंही लक्ष असेल. त्यांची सुद्धा चलबिचल होत असेल आणि इथून मात्र एक सामना स्किप होतोय. त्यामुळे एक सामना आम्ही कमी दमवू शकतो याची त्यांना सुद्धा जाणीव आहे. परंतु हे मैदान असं आहे मित्रांनो इथे दम बिलकुल लागणार नाहीये कारण अशा पद्धतीनं थोडंसं अजून अर्ध्या तासानं संपूर्ण सावली पसरेल एवढी ग्रासी मैदान आज किंजल स्पोर्ट्स क्लबच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना इथे उपलब्ध झालंय आणि सगळ्यांनाच इथे आल्यानंतर मन प्रसन्नित होऊन जातं अशा प्रकारचं मैदान आहे. तर नक्कीच त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. परंतु ही 2 षटकं फार महत्त्वाची असतील कारण धावा झाल्या त्या 38 आणि जर इथे
बाय मिळवायची असतील तर इथे या संघाला निदान 78च्या पुढे जाणं गरजेचं आहे, म्हणजे अजून 2 षटकांमध्ये 40 धावा. हे 40 धावा पॉसिबल होतील की नाही माहिती नाही, परंतु इथून मात्र अनिकेत जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर काहीही घडू शकतो हे सांगडेकरांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे खास करून त्याच्यावर सुद्धा त्यांची नजर असेल. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये अतुल पाटील सज्ज होतोय. इथे मात्र वाजे संघ कशा पद्धतीनं कमबॅक करतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. खानाव संघ आणि कोंबडभुजे संघ दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे, कारण आपला सामना पहिला होणारच आहे. त्यामुळं हे दोन्ही संघ टॉससाठी येतील. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर निघून आउटसाइड ऑफ स्टंप निघून इथे वरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल अंपायर्सने मात्र आम्हाला डिक्लेअर केले व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव येते. 39-39 धावा धावफलकावर. टप्प्याचा बॉल अक्षरशः विरकावून दिला स्क्वेअर लेगच्या वरतून. अनिकेत कोळीचा तडाखा. यावेळेस हा 5वा षटकार निघतो त्याच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र कमालीचा वेग घेते, जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45 रन्स. अतुल पाटील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चपराक. इथे मात्र ज्या पद्धतीनं जो आत्मविश्वासानं बॅटिंग करतोय अनिकेत कोळी, तो आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. कारण क्लीन स्वीप आपण म्हणतो ना, क्लीन हिट, ज्या पद्धतीनं प्रत्येक चेंडू जो षटकार मारलाय त्या षटकामध्ये प्रचंड ताकद, उत्कृष्ट टायमिंग आणि जो आत्मविश्वास होता कमालीचा. शब्द नाहीयेत या बॅट्समनसाठी. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. 35 धावांवर तो खेळतोय 5 षटकारांच्या मदतीनं. अतुल पाटील काहीतरी वेगळं करावं लागेल या सामन्यामध्ये जर या फलंदाजाला रोखायचं असेल तर. राऊंड विकेट यावेळेस मात्र जबरदस्त फटका पुल केला होता स्क्वेअर लेग रिजन कडे. अत्यंत वेगानं बॉल सीमा पार जातोय. यावेळेस मात्र मिळेल 4 धावा. चौकारानं धावसंख्या पुढे जाईल. 49-49 धावा. 39 धावांवर तो खेळतोय आतापर्यंत. अफलातून इनिंग साकारले. काय फटकेबाजी आहे, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी त्याची सुरू आहे. सगळेच फटके त्याच्या भात्यामधून आपण पाहिले असाल. ऑन साइडला तर जास्तच पॉवरफुल अनिकेत आज मात्र पाहायला मिळालाय. अतुल पाटील काय करणार, पहिल्या 2 बॉलवर 11 धावा खर्च केल्यात, परंतु या फलंदाजाला रोखलं तर वाजे संघ अजूनही कमबॅक करू शकतो. ओव्हर द विकेट साइड यावेळेस चेंज. समोरच्या दिशेमध्ये इथे मात्र बॅटची कडा घेऊन स्क्वेअर लेग पंच हेमंत कोळी यांच्या बाजूने बॉल निघालाय. पहिली धाव वेगानं स्ट्राईक हवी होती, परंतु ती चान्स मात्र अनिकेतला मिळाली नाहीये. या एकेरी धावेच्या मदतीनं महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. वेल प्लेड. खूप चांगल्या रीतीनं मात्र स्कोर कार्ड सजवलं आतापर्यंत मोहा कोळीवाडा संघानं. लेफ्ट हँडेड बॅट्समन उल्केश कोळी जीवनदान दिलं होतं चंद्रकांत कुरंगळेनं, परंतु या जीवनदानाचा फायदा आता मात्र कशा रीतीनं उचलणार याकडे सुद्धा साऱ्यांची नजर असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन थोडीशी डोकेदुखी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी वारंवार जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होत असते तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो आणि तोच बदल आता मात्र पाहायला मिळतोय. अतुल पाटील इथे मात्र हा बॉल टप्पा पडल्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅट्समन आउट जरूर होईल, परंतु इथे प्रश्न असा होता की स्ट्राईक रोटेट होते की काय, कारण त्याकडे जास्त नजर होती वाजे संघाची. या विकेटपेक्षा स्ट्राईक जाणार कशी नाही अनिकेतकडे हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं, परंतु या बॉलमध्ये दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही आणि हुलकेश कोळी ज्याला जीवनदान दिलं होतं चंद्रकांतनं, परंतु या जीवनदानाचा फायदा मात्र त्याला उठवता आला नाहीये आणि 0 या धावसंख्येवर मात्र तो तंबूमध्ये परतला. 50 धावसंख्येवर हा 4था गडी गारद होतोय मोहा कोळीवाडा संघाचा. चौथं षटक सुरू आहे. 50 धावा धावफलकावर. 78 धावांचं आज हायेस्ट स्कोर आहे. कालही 78 धावाच झाल्या होत्या ज्या कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. आजही 78 धावा. त्यामुळं इथून मात्र जरी मैदान छोटं दिसत असेल तरी दुसऱ्यांदा बॅटिंग करणं फार कठीण होतं हे कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अरिवली संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर आणि या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये केतनजी पाटील अरिवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. 51 धावा धाव फलकावर अजूनही 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत अतुल पाटीलच्या. ओव्हर द विकेट ना लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. इथे मात्र मोठी चुकी केली आहे. यष्टीरक्षक सुद्धा चकला आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप चाललाय फाईन लेगच्या दिशेनं. या मिळतील 5 धावा. या 5 धावा आता मात्र टेन्शन वाढवते सगळ्यांचंच. या 5 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या आकड्यावर. 78चा रेकॉर्ड मोडावा लागेल. सांगडे संघाची सुद्धा थोडीशी धडधड आता मात्र वाढली असेल या धावेनं. ह्या 5 धावेनं सगळ्यांना वाजे संघापेक्षा जास्त टेन्शन सांगडे संघावर आले असेल. इथे मात्र समोरच्या दिशेला ऑफ ड्राईव्हचा फटका हवेमध्ये आहे, परंतु इथे कॉल चुकलाय. पंकज पाटील पाहायला गेलं तर थोडा जवळ जरूर होता, परंतु मी म्हणेन कॉल इथे मात्र मिस कॉल झाला असेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध झेल पडला. या 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावर. आणि या अतुल पाटीलला हे यश मिळालं असं अजून एक, परंतु इथे बाल बचावलाय असंच आपण म्हणूया. गिरीश कोळी आलाय नवीन बॅट्समन, परंतु अनिकेत कोळी जो एका बाजूला किल्ला लढवतोय मोहा कोळीवाडा संघासाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळला अक्रॉस द लाईन. इथे गॅप मध्ये जरूर आहे, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. स्ट्रायकर पेक्षा नॉन स्ट्रायकर यांची रनिंग आपण पाहिली अनिकेतची, कारण त्याला माहिती आहे नेक्स्ट लास्ट ओव्हरला माझ्याकडे स्ट्राईक हवी आहे. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 60 धावा. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. इथून या शेवटच्या षटकामध्ये वाजे संघ किती धावांपर्यंत रोखणार हा मोठा प्रश्न असेल. लास्ट ओव्हर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं 60 धावा धावफलकावर. टीम मीटिंग या ठिकाणी कॉल करण्यात आले. थोडंसं टेन्शन जरूर आहे, कारण जर या 15च्या सरासरीनं अजून 15 धावा जर आल्या 75 धावांच्या आसपास गेला तर फार कठीण होऊ शकतं सेकंड इनिंग मध्ये. भले मैदान छोटं असेल, परंतु हेच नको असेल कदाचित वाजे संघाला. या शेवटच्या षटकामध्ये 8-10 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर करेल वाजे संघ, परंतु कशा पद्धतीनं ही रणनीती आखली जाईल. तर 12th मॅन यावेळेस सोमनाथ पाटील मैदानामध्ये जात असताना अतुल पाटील रेससाठी. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल. मच्छिंद्र पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर. या लास्ट ओव्हर मध्ये मात्र अनिकेत कोळी खास करून 40 धावांवर खेळतोय, त्यामुळं त्याचं अर्धशतक आज मात्र हे पहिलं अर्धशतक, दुसरं आज अर्धशतक झळकावलं जाणार का याकडे खास करून साऱ्यांची नजर असेल. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं समीर अवस्करनं, ज्यानं 57 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती पेण कोळीवाडा संघाकडून खेळत असताना. अफलातून इनिंग, नॉट आउट इनिंग त्यानं साकारली होती. आणि इथे खास करून अनिकेतच्या बॅटिंगवर नजर असेल. मच्छिंद्र पाटील सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजून. वाईट राऊंड विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. 1 रन कंप्लीट. इथे मात्र काय थ्रो जबरदस्त होता. क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं प्रेसेन्स ऑफ माइंड वापरलं होतं. प्रसंगावधान खूप चांगलं होतं, परंतु मच्छिंद्र पाटीलला जर हा बॉल कलेक्ट करता आला असता तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, कारण काही झालं तरी स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं अनिकेतला. हीच खास करून रणनीती आखली गेले या ओव्हरसाठी, कारण त्यांना माहिती आहे आता इथून विकेट्स घेणं फार कठीण झालंय आपल्याला. निदान त्याला नॉन स्ट्राईक एंडला तरी ठेवूया, परंतु तेही होताना दिसत नाहीये. 2 धावेनं 62 रन्स. यावेळेचा हा बॉल लेफ्ट केलाय. ऑब्व्हियसली जजमेंट चांगलं होतं, म्हणजे बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर हेमंत कोळी, खूप प्रथित यश पंच म्हणून त्यांची ओळख आहे. माहुल कोळीवाडा मुंबई. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काल जय पवार सर, त्याचप्रमाणे नीरज राणावत सरांना पाहिलं होतं, आणि दुसरे आमचे स्क्वेअर लेगचे पंच संदप गावचे ते नामवंत पंच. यावेळेचा हा फटका खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी फ्लॅट हेड
बागोस्कर लेक्चर रिजन कडे हा दणदणीत षटकार. अनिकेत कोळीच्या बॅट मधून निघालेला हा 6वा षटकार. 6 षटकार आणि एक चौकारांची ही इनिंग आतापर्यंत सजवले. 48 रन्सवर खेळतोय. 17 बॉल्स मध्ये ही विस्फोटक इनिंग साकारले. सलामीला येऊन अनिकेतनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 69. यावेळचा हा फटका मात्र मधोमध पडला. चान्स जरूर होती इथे, परंतु या चौकारानं मात्र अर्धशतक झळकावतोय. वैयक्तिक 50 धावा कंप्लीट होत असताना वेल प्लेड अनिकेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना मानवंदना दिली जाते. जबरदस्त अर्धशतकी खेळी. इथे मात्र बॅट उंचावून मात्र प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना अनिकेत कोळी हा बॅट्समन आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 73. म्हणजे जर बाय हवी असेल, पण जिंकल्यानंतरच, परंतु ही बाय हवी असेल तर ह्या 5 धावांपेक्षा जास्त धावा कशाही कराव्याच लागतील. यावेळचा हा फटका आणि आता मात्र सांगडे संघ थोडासा टेन्शन मध्ये जरूर असेल. या षटकारानं 79 धावा होतात. त्यामुळे इथून मात्र एकतर मोहा कोळीवाडा किंवा वाजे संघ चेस करून ही बाय आपल्या नावावर करू शकते. त्यामुळे सांगडे संघ मात्र खेळणार हे निश्चित झालंय. 79 धावा धावफलकावर. काय इनिंग खेळलाय अनिकेत कोळी, शब्द नाहीयेत आता मात्र. आउटसाइड ऑफ स्टंप हे चेंडू अगोदर यायला हवे होते, परंतु हे बॉल्स दिसलेच नाहीयेत. हे फुलर लेंथ बॉल, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू हे पाहायलाच मिळालेत नाहीत आज. नेहमी आम्ही म्हणतो सार्थक 11 संघाची गोलंदाजी फार धारदार आहे, परंतु ती धार आज कुठेतरी बोथट होताना आम्ही पाहिली. या 2 धावेनं धावसंख्या मात्र 81 आकड्यावर. 81 रन्स. मच्छिंद्र पाटील आतापर्यंत जर पाहिलं 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आलाय. यावेळचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे फिरलेत. ऑब्व्हियसली व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हे एक लांबलेलं महागडं षटक अजून एक वाजे संघाच्या दृष्टिकोनातून. आणि या स्पर्धेमधला सुद्धा इथे ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली ती महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाच्या नावावर. कालपासूनची ही हायेस्ट स्कोअर. खूप चांगला बॉल, परंतु या बॉलला खूप उशीर झालाय, परंतु एवढा चांगला चेंडू टाकल्यानंतर सुद्धा या धावा मिळतात. घर फिरला की घराचे वासे सुद्धा फिरतात असं म्हणतोय. इथे चांगली कामगिरी केली होती, परंतु यॉर्कर लाईन बॉल इथे मात्र मागचे 2ही क्षेत्ररक्षक आपण अडवू शकले नाहीयेत. आणि 4 धावा मिळतील 22च्या स्वरूपात. आणि ही टोटल आतापर्यंत येते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तब्बल 86 धावा, 86 रन्स. 30 चेंडूच्या सामन्यामध्ये 87 धावांचं लक्ष्य मात्र ठेवलंय ते सार्थक 11 माझे संघ. हे हा धावसंख्येचा हा डोंगर पूर्ण करणार का? निलेशजी पाटील यांचा विश्वास सार्थ ठरवणार का? याकडे संपूर्ण नेरे दुंद्रे विभागाचं लक्ष असेल. परंतु अनिकेत कोळीला पुन्हा एकदा मी हॅट्स ऑफ करतोय. 21 बॉल मध्ये 60 धावांची जी खेळी साकारली, त्या खेळीनं वाजे संघाला मात्र उद्ध्वस्त केलंय. 87 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच असेल दोन्ही संघ टॉस साठी खानाव आणि कोंबडभुजे. आणि त्यानंतर सामना होईल तो सांगडे आणि पेण कोळीवाडा या 2 संघादरम्यान. कारण शेवटच्या या संघामध्ये कोणत्या तरी एका संघाला ही बाय मिळणार हे मात्र निश्चित झालंय. परंतु तो संघ मोहा कोळीवाडा असेल की असेल वाजे हा येणारा काळ ठरवणार. परंतु आपण कुठेही जाऊ नका, मी मात्र या ठिकाणी थांबतोय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. 86 धावा झाल्यात. 87 धावांचं लक्ष आहे. आणि या 87 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना कशा पद्धतीनं यावेळेस मात्र बॅटिंग होणार वाजे संघाची ऐकूया हिंदी भाषेतून पुन्हा एकदा वाजेगावचे समालोचक मनोहरजी पाटील यांचा आवाज.
मच्छिंद्र पाटिल के ओवर में आए थे 26 रन। वहां से इस मुकाबले को वांची क्रिकेट टीम की ओर से कलंक लग चुका था, लेकिन रन बन सकते दोस्तों, सिर्फ बनाने वाला चाहिए। क्या इस मुकाबले में जान डाली जाएगी? क्योंकि दुनिया में दोस्तों 3 तरह की जंग वर्ल्ड फेमस है, पानी और पेट्रोल के बीच, पति और पत्नी के बीच, और क्रिकेट में भारत और पाकिस्तान के बीच। और ये जंग किसी भारत और पाकिस्तान के मुकाबले से कम नहीं है। जीतने के लिए 87 रनों की आवश्यकता है और 2 बल्लेबाज मैदान के अंदर इन फॉर्म चल रहे हैं। कल के दिन पंकज को हमने देखा था जब 16 गेंदों में 52 की पारी आई थी कानपोली क्रिकेट टीम के खिलाफ, उसी तरीके की क्रिकेट की जरूरत है। लेकिन सामने महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम हम देख सकते हैं। तो अगला मुकाबला दूसरे दौर का पहला मुकाबला होगा। एक तरफ होगी आई गांव देवी खाना और उनके सामने होंगे मंगेश स्पोर्ट्स कोम्बड़ भुजे, जिनमें खाना क्रिकेट टीम ने टॉस जीता है। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं देंगे। तो सभी का शुक्रिया। मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों, दिल थाम कर बैठिएगा क्योंकि सबसे बड़ा सस्पेंस थ्रिलर मैदान के अंदर हम देखेंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर यज्ञेश पाटिल और उनका साथ निभा रहे पंकज पाटिल। तो गेंदबाज उल्केश कोहली, कौन जीतेगा मुकाबला? 87 का टारगेट, गेम ऑन, अंपायर का इशारा, लेट अस प्ले। पहली गेंद के ऊपर कोई खिलाड़ी तैनात नहीं है। जिस शुरुआत की तलाश थी वही शुरुआत आई। पहली गेंद के ऊपर पहला चौका यज्ञेश पाटिल के बल्ले से। वांची क्रिकेट टीम की यदि बात करेंगे तो कई खिलाड़ियों से चर्चा हमने की थी, अतुल से भी हमने चर्चा की थी कि इस साल उनकी बल्लेबाजी सत्तासी का टारगेट है, इसके बारे में हम जरूर चर्चा करेंगे। गेंदबाज तैयार, एक बार फिर से उल्केश कोहली, एक और अच्छा स्ट्रोक। पावर प्ले में खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाना चाहते हैं, ताकत से नहीं तकनीक से वार करते हैं। हमने एक फिल्म देखी थी आमिर खान की दंगल, उसमें एक डायलॉग था कि ताकत तो गेंडा भी लगाता है लेकिन शेर लगाता है ताकत के साथ टेक्निक, और ये थी ताकत के साथ नजाकत। पहली 2 गेंदों के ऊपर 2 चौके। जितने ज्यादा रन पावर प्ले में बनेंगे उतना प्रेशर बढ़ जाएगा महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम के ऊपर। कट के इस गेंद को सिंगल मिलेगा। दो 2020-21 की बात करेंगे सार्थक 11 मंगल मूर्ति वाजे और महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम की, तो इससे पहले 2 बार आमने सामने आ चुकी है। पोंजे के मैदान के ऊपर जब आमने सामने आई थी तब कोलीवाड़ा क्रिकेट टीम ने बाजी मारी थी, और उसके बाद ओले के मैदान के ऊपर आमने सामने आई तब सार्थक 11 ने अपना हिसाब चुकता करा था। लेकिन इस सीरीज का यह हैरत अंगेज मुकाबला है और यज्ञेश पाटिल अपने बल्ले से आग उगलते हुए पहली 4 गेंदें, रन बने हैं टोटल 14। क्या जबरदस्त लड़ाई, क्या जबरदस्त संघर्ष मुकाबले में अभी करना है दोस्तों, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं मुकाबला बन सकता है। मुकाबले में जान डाली जा सकती है, पावर प्ले में रन चाहिए। जिस तरीके से हम जिक्र कर रहे थे कि वाजा क्रिकेट टीम के गेंदबाजों ने 86 रन लुटाए, अतुल से हमने चर्चा की थी तब उन्होंने हमसे जानकारी दी थी कि इस साल बल्लेबाजी तो ठीक ठाक रही है लेकिन गेंदबाज चल नहीं पा रहे हैं। कल के दिन भी गेंदबाजी के मुकाबले गंवाना पड़ा था, इस बार अच्छी गेंद। उल्केश कोहली का ये कमबैक हर एक डॉट गेंद प्रेशर को महसूस कराएगी वाजा क्रिकेट टीम को, क्योंकि ये बहुत बड़ा टारगेट है। हर एक ओवर में लगभग 17.5 की औसत बरकरार रखने वाजे क्रिकेट टीम को। पहली 5 गेंदों के ऊपर 14 रन जरूर आए। फुल टॉस थी, ये खराब गेंद उल्केश की, इससे नाराज होंगे। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, मिलेगा यज्ञेश को चौका। पहली 6 गेंदे, रन बनेंगे टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 87 रनों का पीछा करने के लिए मैदान के अंदर उतरे। तो बिल्कुल 21 गेंदों में जिन्होंने 60 रन बनाए थे, 7 छक्के अपने पारे में लगाए थे, तो उनके लिए रोहन घरत उर्फ जॉन्टी नावा, इनके माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं। अच्छी बल्लेबाजी करी और उन्हीं के बदौलत इतना बड़ा टारगेट रखा है वांची क्रिकेट टीम के सामने।
क्योंकि फील्डिंग में काफी रन लुटे वाजे क्रिकेट टीम ने, कैचेस पकड़ी जा सकती थी, कॉल नहीं हो पाया। क्योंकि हमेशा कहते हैं दोस्तों कि एक बॉलर विकेट लेगा, एक अच्छा बैट्समैन किसी मैच में आपके लिए रन बनाएगा, लेकिन किसी मैच में नहीं बनाएगा, लेकिन एक अच्छा फील्डर हर मैच में आपके लिए रन बचाएगा। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है। क्या बचा पाएगी ये टारगेट? मुकाबले में अभी तक दोनों टीमें बराबरी पर खड़ी है, क्योंकि पहले ओवर में 18 रन बनाने में कामयाब रही है। स्ट्राइक गेंदबाज को यदि आप रन बनाओगे तो आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा, आत्मविश्वास बढ़ेगा, जीत की भूख, जीत की जिद आपके अंदर होनी चाहिए। क्या होगा इस मुकाबले का हाल? गेंदबाज तैयार, दूसरा ओवर लेकर दूसरा पावर प्ले, जिसमें 3 खिलाड़ी 30 गज के बाहर है। जोगेंद्र कोहली सामने होंगे पंकज पाटिल। पहली गेंद, अच्छा स्ट्रोक, जिस दिशा में गेंद आई खड़े खड़े अंपायर का सिग्नल आता हुआ एक और छक्का। चौकों और छक्कों में डील कर रही है इस बार वाची क्रिकेट टीम। सिंगल डबल पर ध्यान नहीं दिया जा रहा, हर एक खराब गेंद को यहां पर पनिश किया जा रहा है। क्योंकि यदि आपने 2 खिलाड़ी लेग साइड में लेकर रखे तो ऑफ साइड के बाहर शॉर्ट पिच गेंद करना यह हमारे समझ से बाहर था। यह खराब गेंदबाजी है। जोगेंद्र कोहली की यदि बात करेंगे, पहली गेंद के ऊपर छक्का दिखाया, अपनी ताकत दिखा रहे, विपक्षी टीम को डराने का काम जारी है पंकज पाटिल और यत्नेश पाटिल के द्वारा। अगली गेंद, गेंद हवा में, सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है। बिग फिश इन द नेट। पंकज पाटिल मैन इन फॉर्म, 2 गेंदों में 6 रनों की छोटी सी पारी और वाची क्रिकेट टीम की एक हल्की सी उम्मीद मैदान के बाहर। पंकज पाटिल गोज। टीम की रन संख्या यहां पर है 24। 24 रन हम देख सकते हैं। नया बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, सोनू भगत। यज्ञेश को हम देख सकते हैं पहले ओवर में 18 जरूर आए। पंकज ने भी शानदार शुरुआत करी थी। अच्छी सोच थी वाजे क्रिकेट टीम की कि पंकज और यज्ञेश पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे हैं और सोनू उनको फॉलो करते हुए। अतुल थोड़ी सी पैरों में चोट है, बल्लेबाजी में अब वाची क्रिकेट टीम को सोचने की जरूरत है। साझेदारी भी चाहिए, लेकिन आपके पास समय भी नहीं है, क्योंकि ये बड़ा टोटल आप यहाँ पर पीछा कर रहे हो। 87 रन आपको बनाने। सोनू भगत ऑन स्ट्राइक, तीसरी गेंद लेकर जोगेंद्र कोहली तैयार। ओवर द विकेट से इस मर्तबा सोनू के लिए यह अच्छी गेंद ब्लॉक होल में रखा था, बिल्कुल विकेटों के बीचों बीच, हिलने डुलने का कोई मौका नहीं। अपनी ताकत के ऊपर हमेशा ध्यान देना जरूरी है और यही ताकत है जोगेंद्र कोहली की कि इस दिशा में गेंदबाजी करो। यदि बल्लेबाज वहां से स्ट्रोक खेलते हैं तो वो बल्लेबाज की कला है, उनकी महारत है। अच्छी गेंदबाजी, अच्छा क्रिकेट चलता हुआ जोगेंद्र के माध्यम से। शॉट, ये खराब गेंद है। पहली गेंद भी इसी तरीके की थी, तब पंकज सामने थे। पंकज ने अपनी क्लास दिखाई थी, पॉइंट के ऊपर से छक्का आया था और सोनू भगत की ये ताकत अपनी दिखाई, मिड विकेट के ऊपर से ये लंबा छक्का। तो 2 छक्के इस ओवर में अब तक पहली 4 गेंदों के ऊपर, यानी कि जो रन संख्या वाजा क्रिकेट टीम को चाहिए वहां तक तो पहुंचने में कामयाब रही है। यदि ये 2 खिलाड़ी खड़े रहे तो मुकाबला यहां से भी बन सकता है। पिछले साल आपको एक मुकाबला याद दिलाऊंगा, जब 155 रनों का पीछा कर रही थी उस्मान पटेल की टीम, तब उस्मान के 134 रन आए थे और 10 ओवर में मुकाबला फिनिश किया था और उस्मान की 134 रनों की जुझारू पारी उसमें शामिल थी। 8 ओवर का मुकाबला था और जिसमें 155 की जरूरत थी। तो क्रिकेट में कुछ भी हो सकता है। यहां पर लेग बिफोर द विकेट हमने देखा और यह एक और सफलता। जोगेंद्र कोहली वांचे क्रिकेट टीम के बल्लेबाजी की रीढ़ की हड्डी यहां पर तोड़ देने में कामयाब रहे। 2 सफलता, टीम की रन संख्या 30। 30 रन है स्कोर कार्ड के ऊपर, 1 गेंद का आना अभी भी होगा बाकी। पहली 11 गेंदे, दोनों तरफ मुकाबला चल रहा है। पहले ओवर में 18 बने, इस ओवर में भी 12 बने, लेकिन 2 सफलता।
महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम भी जानती है कि हम भी किसी से कम नहीं है और दोनों टीमें एक दूसरे की ताकत एक दूसरे की कमजोरी जानती है। इस साल ये तीसरी मर्तबा है जब आमने सामने आए, एक एक से बराबर चल रही है दोनों टीमें, लेकिन यहाँ पर लीड कौन लेगा? यहाँ पर 87 का टारगेट है। अतुल पाटिल होंगे सामने, गेंदबाज जोगेंद्र कोहली की अंतिम गेंद, बल्ले के निचले हिस्से में गेंद लगी। यत्नेश स्ट्राइक अपने पास रखना चाहते, सिंगल के लिए मना किया। 2 ओवर की भी समाप्ति, 15 के औसत से रन बने टोटल 30। अब जीतने के लिए वांची क्रिकेट टीम को चाहिए आने वाली गेंदें 18 और जीतने के लिए जरूरत होगी 57 रनों की जरूरत है। 19 की औसत अब यहां से बरकरार रखनी होगी सार्थक 11 मंगल मूर्ति वाजे। जिस तरीके से जिक्र किया था कि बल्लेबाजी में वो दम रखती है, बल्लेबाजी में वो दमखम रखती है, बल्लेबाजी में वो ताकत रखती है, लेकिन सामने कोलीवाड़ा क्रिकेट टीम हम यकीनन देखेंगे एक कमाल की सोच के साथ यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी चलती हुई बल्लेबाजी में काम निभाया, काम तमाम किया था। अनिकेत कोहली 1 मैन शो हमें देखने को मिला था, जिन्होंने 21 में 60 बनाए थे 7 छक्कों के मदद से। अब 18 गेंदे और 57 रनों की जरूरत है। यत्नेश पाटिल और उनका साथ निभा रहे अतुल पाटिल। जिस तरीके से कहते हैं ना कि हारने का डर और जीतने की उम्मीद, इन दोनों के बीच में जो टेंशन भरा वक्त होता है वो बड़ा कमाल का होता है, और वही वक्त चलता हुआ दोनों क्रिकेट टीम के लिए इस ओवर में काफी हद तक इस मुकाबले का नतीजा हमारे सामने पेश होगा। क्या इस ओवर में रन बनेंगे, विकेटें आएंगी, रन रुकेंगे? सभी दर्शकों की निगाहें मैदान के अंदर होनी चाहिए। आने वाली गेंदें बचेगी 18 और 57 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, ये गेंद थोड़ी सी लोअर फुल टॉस थी, यत्नेश पहुंच नहीं पाया उस गेंद तक। खड़े खड़े स्ट्रोक खेलने की कोशिश, डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी। 30 रनों के ऊपर संघर्ष करी वांची क्रिकेट टीम। विकेटें खोना आपके टीम के सेहत के लिए अच्छी बात नहीं है, और जो 2 विकेटें खोई थी सोनू का और पंकज का, वहां से पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई। फुल टॉस, इससे तो बख्शेंगे नहीं, दैट इज अ बिग वन। रन मिलेंगे टोटल 6। ये बड़ा छक्का आया था यत्नेश के बल्ले से। इनफॉर्म खिलाड़ी, इस खिलाड़ी को हम ऐसे मौके से लॉलीपॉप ललचाएंगे तो आपको वो यकीनन मारने में कामयाब रहेगा, और ये बड़े स्ट्रोक दिखाने होंगे यदि वांची क्रिकेट टीम को मुकाबला जीतना है। अभी तक मुकाबले में से वांची क्रिकेट टीम 50-50 बनी हुई है। मुकाबले में यकीनन कमबैक हो सकता है। 16 गेंदे 51 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला। जिस तरीके से कहते हैं ना कि जो सफर की शुरुआत करे उसे राही कहते हैं, और जो मैच को खत्म करे उसे माही कहते हैं। जिस तरीके से महेंद्र सिंह धोनी मुकाबले को फिनिश करते थे, यत्नेश को उसी तरीके का फिनिश देना होगा मुकाबला जीतने के लिए। क्या उतनी क्षमता यहां पर रखने में कामयाब रहेंगे? 16 गेंदे 51 रनों की जरूरत। सुयश कोहली 2 गेंदे फेंकी, 1 छक्का जरूर खाए। प्रेशर दोनों तरफ, आग बराबर की लग चुकी है दोनों टीमों में। सफलता जिस विकेट की तलाश थी वही मिलती भी, और वांची क्रिकेट टीम की एक और जीत की उम्मीद मैदान के बाहर। यत्नेश पाटिल गोज। पहली 15 गेंदे रन बने थे 36, लेकिन 3 महत्वपूर्ण सफलता। और जो वांची क्रिकेट टीम के 3 प्रमुख स्तंभ है बल्लेबाजी के, पंकज पाटिल, यत्नेश पाटिल और सोनू भगत, मैदान के बाहर लौट चुके हैं। अब जीत की बात करेंगे तो 15 गेंदे और जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। अच्छी बात है उल्केश कोहली जिन्होंने पहले ओवर फेंका, 18 रन खर्च किया। अच्छी कप्तानी भी यहाँ से हम देख सकते हैं महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम के कप्तान की, क्योंकि उसके बाद उन्होंने तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया जो सुयश कोहली थे, और जिन्होंने यत्नेश की विकेट उनके झोले में डाल दी।
अब 15 गेंदे 51 की आवश्यकता, 15 गेंदों में 9 छक्के लगा, वांचे क्रिकेट टीम मुकाबला जीत जाओ। आसान सा समीकरण है। यहाँ पर एक और विकेट पूरी तरीके से मुकाबले में हावी हो जाएगी महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा। 15 गेंदे 51 की जरूरत। सामने होंगे नए बल्लेबाज चेतन पाटिल। अच्छा स्ट्रोक, गेंद में ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा। गेंद नहीं गिरी ठिकाने पर, लेकिन चेतन पाटिल ने गेंद पहुंचा दी ठिकाने। एक और छक्का। छक्के और चौके जरूर मिल रहे, क्योंकि वांचे क्रिकेट टीम की पारी हम देखेंगे तो सिर्फ चौके और छक्के देखने को मिल रहे। 3 सफलता और 1 डबल। जितने भी रन बने वो चौके छक्कों से आए। ये सही सोच है। 3 छक्के और 4 छक्के और 4 चौके। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 14 गेंदे 45 की जरूरत। अतुल पाटिल, चेतन पाटिल मुकाबले में क्या जान फिर से डाल पाएंगे? प्रेशर में सुयश। अच्छा स्ट्रोक, सीधे बल्ले से खेला, गेंद जाएगी। गेंद के ऊपर आपको जाना है दोस्तों। गेंद का इंतजार आप नहीं कर सकते, इंतजार करना मना है और इसका नुकसान उठाना पड़ेगा कोलीवाड़ा क्रिकेट टीम को। नतीजा हमारे सामने। जिस तरीके से कहते हैं ना कि सब्र का फल हमेशा मीठा होता है, लेकिन वो नियम क्रिकेट में लागू नहीं होता दोस्तों। सब्र करना यहाँ पर बिल्कुल मना है और गेंद के ऊपर नहीं गए, गेंद का इंतजार किया और यहां से लगभग 3 रनों की पेनल्टी भुगती। चौका मिलेगा यहां से। मुकाबले में फिर से कमबैक। 13 गेंदे 41, 41 रन, 20 की औसत। क्या रन बनेंगे? क्या मुकाबले में जान डाली जाएगी? गेंदबाजी इस मर्तबा तैयार। ओवर द विकेट सुयश कोहली, चेतन सामने। एक और अच्छा स्ट्रोक, दैट इज अ ह्यूज वन। चेतन पाटिल को निकनेम है पोलार्ड और उन्हीं की तरह बल्लेबाजी करने के लिए जाने भी जाते हैं और अपने ये 3 बड़े स्ट्रोक से उन्होंने दिखा दिया है कि हम भी किसी से कम नहीं। सोचने पर मजबूर कर रहे हैं। 12 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है और वांचे क्रिकेट टीम ने तीसरे ओवर में अपनी 50 पूरी करी है। 52 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। अब आने वाली गेंदे 12 और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। चेतन पाटिल 3 गेंदों में जो 16 बनाया, मुकाबला यहां से थोड़ा सा पलटता हुआ। बात करेंगे स्कोरिंग कंपैरिजन की तो पहले 3 ओवर में महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम ने बनाए थे केवल 38। वाजा क्रिकेट टीम 14 रनों से आगे चल रही है, फिर भी 35 की जरूरत है। यानी कि वाजे क्रिकेट टीम ने अंतिम के 2 ओवर में लगभग 48 रन खर्च किए थे, जिसमें अतुल पाटिल ने 6 गेंदों में 12 गेंदों में 35 की जरूरत है। 35 टोटल रन संख्या 52, 52 रन बने, 35 रनों की जरूरत है। अतुल पाटिल के चौथे ओवर में खर्च हुए थे 22 और मच्छिंद्र पाटिल के अंतिम ओवर में खर्च हुए 26। 48 रन वाजे क्रिकेट टीम ने अंतिम 2 ओवर में गंवाए थे। फिर भी मुकाबले में मजा है। यही क्रिकेट का नशा है, ये क्रिकेट का दस्तूर है, ये क्रिकेट का उसूल है। जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती कोई भी विजेता नहीं है और कोई भी हारा हुआ नहीं है। 12 गेंदे 35 रन। अच्छा स्ट्रोक खेला, खिलाड़ी तैनात जरूर है, गेंद जाएगी सीमा रेखा पार। मोमेंटम बदल चुका है। क्या कमाल का मुकाबला दोस्तों। सोच आपकी, पॉजिटिव थिंकिंग, रवैया आपका, आत्मविश्वास, आपके खेल के प्रति जुनूनियत बेहद जरूरी होती है। जो टीम हावी चल रही थी मोहा कोलीवाड़ा, वहां पर वाजे क्रिकेट टीम ने कमबैक करे। पिछली 4 गेंदों में आए हुए 20 रन, मुकाबला फिर से पलट चुका है। 11 गेंदे 31, 31 रनों की जरूरत है। सार्थक 11 मंगल मूर्ति वाजे और उनके खिलाफ है महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा। जोगेंद्र कोहली के ऊपर जिम्मेदारी, तो सामने होंगे अतुल पाटिल। ये गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। प्रेशर, दबाव, तालियां बज रही। इसका मतलब दोनों टीमें मैदान के अंदर यकीनन बनी हुई है। जबरदस्त लड़ाई, जबरदस्त संघर्ष।
11 गेंदे और 30 रन की जरूरत है। 5 छक्के मुकाबला बन सकता है। 11 गेंदे 30 की आवश्यकता। 87 का पहाड़ चढ़ने के लिए आई है वाजा टीम। ये गेंद सामने से छक्का आया। गेंद और बल्ले के बीच में कोई नंबर नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति यहां पर होती भी। जबरदस्त मुकाबला। यहां पर डॉट गेंदे अफोर्ड नहीं कर सकती वाजे क्रिकेट टीम। इसकी कीमत चुकानी होगी। 10 गेंदे 30 रन। जोगेंद्र कोहली। प्रेशर यहां से हम यकीनन देख सकते हैं। आपके अंदर आग, आपके अंदर हौसला होना चाहिए दोस्तों, क्योंकि हम हमेशा कहते हैं मायूस मत होना जिंदगी से। किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। अगर दिल में हो आग और हौसले हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी अब्दुल कलाम बन सकता है। वो जज्बा, वो जोश आपके अंदर होना चाहिए। अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, मिडल ऑफ द बैट, over the square leg. That is a huge one. Big sixer. अतुल पाटिल on the fire. इस छक्के ने अब मुकाबले में पूरी तरीके से आग लगा दी है। 64 64 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 9 गेंदे 23 रनों की जरूरत है। याद रखना दोस्तों, यदि मुकाबला बराबरी पर छूटा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। 87 रनों का टारगेट है सामने। 9 गेंदे और 23 रनों की जरूरत है। सागर मांडवकर सर हमारे जिन्होंने जिक्र किया था कि ये बैटिंग विकेट है, यहां पर रन बनते हैं। क्या ये रन बनेंगे? गेंदबाज एक बार फिर से तैयार। एक और अच्छा स्ट्रोक, बल्ले पर ठीक से गेंद आई नहीं और कमाल का यहां पर कैच। उल्केश कोहली ने कोई गलती नहीं करी और यहां पर अतुल के पारी का अंत होता हुआ। मुकाबले में एक और रोमांचक मोड़। 8 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। आठ गेंदे और जीतने के लिए 23 रन। 23। गेंदबाज तैयार। जोगेंद्र कोहली रन खाए लेकिन विकेट चटकाई है। चेतन पाटिल 3 गेंदों में 16 रन बनाए इस खिलाड़ी ने। जरूरत है। यह गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरती हुई वाइड गेंद करार अंपायर द्वारा। 22 रन और चाहिए। अंतिम गेंद तक यह मुकाबला जाएगा, इसमें कोई शक की बात नहीं है। 8 गेंदे 22 की आवश्यकता। जिस तरीके से कहते हैं ना कि कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है। मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। क्या तकदीर बदलेगी वाजे टीम की या फिर तकदीर बदलेगी मोहा कोलीवाड़ा टीम की? एक और ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद। यह प्रेशर आपसे करवाता है, यह दबाव है क्रिकेट का। आने वाली 8 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त लड़ाई, जबरदस्त संघर्ष। 8 गेंदे और जीतने के लिए 21 रन। चेतन के लिए ये गेंद, जैसे मैंने कहा था कि रन लुटा रहे लेकिन विकेटें जो चाहिए वो विकेटें भी दिला रहे। जोगेंद्र कोहली एक और खिलाड़ी को बाहर का रास्ता दिखाया। अब आने वाली गेंदें बचेगी 7 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। आने वाली गेंदें 7 और जीतने के लिए 21 की आवश्यकता। अपना कामनेस, अपनी कूलनेस यहाँ पर बरकरार रखी, अपने आप का ठंडा रखा, दिमाग में कोई तनाव आने नहीं दिया। 7 गेंदे 21 रन। 21 रनों की जरूरत है। जिस तरीके से कहते हैं ना कि सिकंदर हालात के आगे नहीं झुकता,
तारा टूट भी जाए पर जमीन पर नहीं गिरता। अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, पर कभी कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता। लेकिन यहाँ पर कौन होगा सिकंदर, कौन होगा इस मुकाबले का विजेता? 7 गेंदे 21 रन। दबाव भरा माहौल, मच्छिंद्र पाटिल, कई साल का अनुभव, यहाँ पर क्या काम आएगा या फिर जोगेंद्र कोहली इस मुकाबले में अपनी जान झोंकेंगे। 7 गेंदे 21 रनों की जरूरत। और यहाँ पर मच्छिंद्र पाटिल के पारी का भी अंत होता हुआ अब आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। तो 6 गेंदे और जीतने के लिए 21 रन की अब जरूरत है। 20 आएंगे तो मुकाबला सुपर ओवर है। क्या मुकाबला जीता जा सकता है? कल के दिन हमने मुकाबला देखा था जब बामन डोंगरी और उनके सामने थी इनामपुरी। 6 गेंदों में 19 रन की जरूरत थी, तब जबरदस्त बल्लेबाजी की थी रंजीत ठाकुर, जिन्होंने जब कमाल की बल्लेबाजी करी थी और मुकाबला अपने नाम किया था। आज सुबह का मुकाबला भी हमें याद है, जब 2 गेंदों में 7 की जरूरत थी तब विनोद भगत ने आकर छक्का और चौका लगाया था और मुकाबला अपने नाम किया था। तो रन इस मैदान के ऊपर बन सकते हैं दोस्तों। तो 6 गेंदे 21 की जरूरत, लेकिन पहली कुछ गेंदों के ऊपर रन नहीं आएंगे तो वांचे क्रिकेट टीम इस मुकाबले में कभी लौट नहीं पाएगी। मोआ कोलीवाड़ा क्रिकेट टीम को सिंपल समीकरण है मैदान के अंदर, डॉट गेंदे फेंको, मुकाबला जीतो। 6 गेंदे 21 रन। प्रफुल्ल भालेकर के लिए यह गेंद 1 रन तो जरूर चुराया, दूसरे की कोशिश होगी, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे कोई गलती नहीं होगी। अब आने वाली गेंद बचेगी यहां पर 5 और 21 रनों की जरूरत। तो यकीनन यदि आप बड़े टोटल का पीछा करते तो आपका पहले ओपनिंग बल्लेबाज या फिर दूसरे तीसरे नंबर का बल्लेबाज का आखिर तक खड़ा रहना बेहद जरूरी होता है। एक बड़ा प्लेयर चलना बेहद जरूरी होता है। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं कि बहुत बड़ा है मंच, कहा है इस टीम का सरपंच, पंकज पाटिल का ना चलना इस मुकाबले के लिए वांचे क्रिकेट टीम के लिए अच्छी बात नहीं थी और इसी के कारण अब 5 गेंदों में 21 पर पिछड़ रही है वांचे टीम। लेकिन कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। आने वाली गेंदें बचेगी 4 और जीतने के लिए जरूरत है 15 रनों की जरूरत। चंद्रकांत कुरुंगले हमेशा गेंद से वार करने के लिए जाने जाते हैं। कल के दिन पहली मेडन ओवर भी आई थी। 4 गेंदे और 15 रन की जरूरत है और हमारे बीच में मौजूद है सोमनाथ पाटिल। उनका पूरा भरोसा है यदि चंद्रकांत खड़े रहे तो मुकाबला जीता सकते हैं। तो बिल्कुल उनके अच्छे दोस्त है, जो दिन में साथ होते हैं, जो रात में साथ होते हैं, सोमनाथ पाटिल, चंद्रकांत कुरुंगले। लेकिन मुकाबला किस हालत में होगा? 4 गेंदे 15 रन की जरूरत है। चंद्रकांत कुरुंगले, उनके खिलाफ है यहाँ पर रंजीत कोहली। 4 गेंदे 15 क्या बच सकता? डॉट गेंदे चाहिए कोलीवाड़ा क्रिकेट टीम को। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, एक और सफलता। अब 3 गेंदे और जीतने के लिए 15 रन की जरूरत। नया बल्लेबाज किरण भगत। अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 15 की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए, बड़े चौके छक्के चाहिए।
सभी ने कोशिश करी, लेकिन पंकज पाटिल का फेल होना, सोनू भगत का एक छक्का लगाकर बाहर जाना, पंकज का एक छक्का लगाकर आउट हो जाना, ये कई सारे चीजें हैं जिसको सीखना होगा, जिस पर विचार करना होगा। आने वाली गेंदें 3 और जीतने के लिए 15 की जरूरत। किरण भगत ऑन स्ट्राइक। ये गेंदे वाइड। नौ खिलाड़ी खो जाने के बाद सार्थक 11 मंगल मूर्ति वाजे क्रिकेट टीम। 9 खिलाड़ी खोए वाजे क्रिकेट टीम ने। हरीश भगत आएंगे। अंतिम 3 गेंदों का खेल बचा है। अब जीतने के लिए 14 की जरूरत है। यदि आप जानते हैं नीलेश मसने और किरण भगत हमारे पास बल्लेबाजी नहीं बची है, तो यहां पर विकेट देने की जरूरत नहीं थी। 3 गेंदे 14 की आवश्यकता। काफी ऊंचे लंबे कद के, यदि गेंद बल्ले के बीचों बीच आई तो गेंद का हशर बहुत बुरा हो सकता है। हरीश से उम्मीद है वाजे क्रिकेट टीम ने लगाए। पिछले साल हमें मुकाबला याद है जब पोइंजे के मैदान के ऊपर अंतिम विकेट की साझेदारी हुई थी, तब डाइव लगाकर मुकाबला हरीश भगत ने जीता आया था। उसी की उम्मीद। 3 गेंदे जीतने के लिए 14 रन। खोद कर निकाला इस गेंद को। 1 रन तो जरूर चुराया। दूसरे की क्या कोशिश होगी? एक की रन यहां पर जरूर मिलेगा। अब जीतने के लिए 2 गेंदे और 13 रन की जरूरत है। 2 छक्के, मुकाबला सुपर ओवर हो सकता है। नीलेश मसने, क्या मुकाबला। दो रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। मुकाबले में से जान अब बिल्कुल निकल चुकी है। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 11 की जरूरत। लोअर फुल टॉस। नीलेश मस ने मुकाबले को फिनिश कर नहीं पाए और वाजे क्रिकेट टीम ने मुकाबला गवाया। 10 रनों से मुकाबला जीता। यहाँ पर महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा क्रिकेट टीम ने। क्या कमाल की लड़ाई हमने देखी। क्रिकेट में ऐसा अक्सर होता है दोस्तों, या तो आप जीतते हो या फिर आप सीखते हो। तो यहाँ से सीख लेनी होगी। कॉन्ग्रेचुलेशंस।